तर जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण आलाइट मशीन ॲप्लिकेशनमधून बनवला आहे. त्यामुळे कंप्लीट बघून नक्की एडिट करा. सोबत मित्रांनो, जे पण काय मटेरियल यूज केलं आहे सर्व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर घेतो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करून. तर आलाइट मशीन ॲप्लिकेशन ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर हा एक इंटरफेस तुम्हाला अशा पद्धतीने बघायला भेटेल. तर बिटमार्क प्रेसेट ओपन करून घ्या. तर ओपन केल्यानंतर इथं खाली प्लसचा आयकॉन भेटेल. त्या प्लसच्या आयकॉनवर क्लिक करा. मीडियामध्ये जा. जो तुमचा एक कोणता मॉडेलची इमेज त्याला सिलेक्ट करून घ्या. तर या पद्धतीने सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला वर एक 3 डॉटचा आयकॉन त्याच्यावर क्लिक करा. इथं फिल करून टाका. इमेजला फिल केल्यानंतर बघू शकता तुम्ही. तर आपल्याला इथं ॲरोनुसार 22 सेकंदावर यायचं आहे. 22 सेकंदावरचे B2 यायचं आहे. तिथं आल्यानंतर इथं 2 नंबरला ऑप्शन भेटतं खाली. तर तिथपर्यंत त्याच्यावर क्लिक केल्यानंतर फोटो तुमचा 22 सेकंदापर्यंत येऊन जाईल. या पद्धतीने एवढं केल्यानंतर त्याच फोटोला असं दाबून धरा, पूर्ण खाली आणा. या पद्धतीने ग्रुप 2 ची लेयर तिच्या खाली आणा. या पद्धतीने खाली आणल्यानंतर बघू शकतो तुम्ही बॅक या. बॅक आल्यानंतर शेक इफेक्टची प्रेसेट ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर शेक इफेक्ट 1 बघायला भेटेल. तर त्या इमेजवर क्लिक करा. खाली इमेजवर क्लिक केल्यानंतर इफेक्टमध्ये जा आणि 3 डॉट क्लिक करून इफेक्ट कॉपी करा आणि बॅक या आणि बिटमार्कची प्रेसेट ओपन करून घ्या. परत तो इमेजवर क्लिक करा जो आपण ॲड केला. त्याच्यावर क्लिक करून इफेक्टमध्ये जा. 3 डॉट क्लिक करून इफेक्ट पेस्ट करून द्या. या पद्धतीने आता ग्रुप 2 ची लेअरवर क्लिक करा आणि ती बंद असेल तर कलर फिलचा ऑप्शन भेटेल. तुम्हाला कलर फिलवर क्लिक करा. ती बंद येतं तिला आपल्याला ऑन करून घ्यायचं. इथं 4 नंबरला ऑप्शन भेटतं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ती ऑटोमॅटिक ऑन असेल. ती तुमची ऑलरेडी बंद असेल तर तिला अशा पण तुम्ही ऑन करून घ्या. तर ऑन केल्यानंतर बघू शकता त्या ग्रुप 2 च्या लेअरवर क्लिक करा. खाली तुम्हाला एडिट ग्रुपचा ऑप्शन भेटेल. त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर कोणत्या तरी ग्रुप 1 च्या लेअरवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर परत एडिट ग्रुप म्हणा खाली. इथून तुम्ही इमेज तुमच्या चेंज करू शकता. चेंज कशी करायची, तर इथं कोणता पण एक मॉडेलची इमेज क्लिक करा. इथं कलर फिलचं ऑप्शन भेटेल. मग कलर फिलवर क्लिक करा. इथून तुमच्या हिशोबाने तुमचा कोणता मॉडेलची इमेज आहे यापर्यंत तुम्ही चेंज करू शकता. तर अशा पण चेंज केल्यानंतर परत दुसरा चेंज करायसाठी परत खालच्या इमेजवर क्लिक करायचं. परत कलर फिलचं ऑप्शन तिथून तुम्ही चेंज करू शकता परत. या पद्धतीने अशा पद्धतीने तर तो सेट करण्यासाठी तुम्ही बघू शकता. इथं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं मूव्ह ट्रान्सफरचा ऑप्शन भेटेल. तुमच्या हिशोबाने तुम्ही इथं खालीवर इमेज या पद्धतीने सेट करू शकता. असे पण तुम्ही इमेज सेट करून घ्यायचं आहे. तर बॅक येतो डायरेक्ट. बॅक आल्यानंतर सेम वरची ग्रुप 1 ची लेयर या पद्धतीने इमेज चेंज करून घ्या. चेंज केल्यानंतर ऑटोमॅटिक ते सेट असेल. या पद्धतीने बघू शकता. तर आता आपल्याला यायचं 22 सेकंदावर. 22 सेकंदावर आल्यानंतर परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक करा. मीडियामध्ये जा. जे तुमच्या मॉडेलची इमेज आहे सर्व इथं ॲड करून घ्या. तर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर वर तुम्हाला 3 डॉटचा आयकॉन भेटेल. तिथं जाऊन त्याला फिल करून टाका. फिल केल्यानंतर ॲरोनुसार B2 या पुढचा पार्ट इथून कट करून टाका. परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक करतो. मीडियामध्ये जातो. दुसरं इमेज ॲड करून घेतो. या पद्धतीने तर असे तुम्हाला घ्यायचे सर्व लास्टपर्यंत इमेज ॲड करू. तर घेतो मी सर्व इमेज ॲड करू. तर अशा पण मी घेतले सर्व इमेज इथे ॲड करून. ॲड केल्यानंतर बॅक येतो. बॅक येतो. शेक इफेक्टची प्रेसेट ओपन करून घेतो. तर ओपन केल्यानंतर तुम्हाला शेक इफेक्ट 2 बघायला भेटेल इमेज. ते इमेजवर क्लिक करून इफेक्टमध्ये जा. 3 डॉट क्लिक करून इफेक्ट कॉपी करा आणि बॅक या. बिटमार्कची प्रेसेट ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर आता जिथं एकदम छोटी इमेज आहे त्या इमेजवर क्लिक करा आणि इफेक्टमध्ये जाऊन हा इफेक्ट इथं पेस्ट करून द्या. या पद्धतीने जिथं छोटी इमेज आहे बघू शकता इथं. तर या इमेजवर क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन तिथं हा इफेक्ट पेस्ट करून द्या. या पद्धतीने दोन इमेजला तुम्हाला इफेक्ट पेस्ट करून द्यायचं. एवढं केल्यानंतर डायरेक्ट 22 सेकंदावर या. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करा. मीडियामध्ये जा. तुम्हाला एक व्हिडिओ दिला तो ॲड करून घ्या. तर ॲड केल्यानंतर बघू शकता या पद्धतीने B2 आल्यानंतर त्या व्हिडिओ क्लिक करा. 3 डॉट क्लिक करून त्याला फिल करून टाका. फिल केल्यानंतर ॲरोनुसार पुढच्या B2 या आणि इथून पुढचा पार्ट कट करून टाका. आणि इथं ब्लेंडिंग ऑपोसिट ऑप्शन भेटत. त्याच्यावर क्लिक करून लाईटनमध्ये येऊन याला स्किन करून टाका. या पद्धतीने अशा पद्धतीने आता तोच व्हिडिओ क्लिक करा. तिथं ॲरोच्या शेजारी तुम्हाला एक ऑप्शन भेटेल. ते जाऊन कॉफी लेअर करा. बघू शकता पुढच्या B2 ॲड आहे 24 सेकंदावर. तिथं हा व्हिडिओ पेस्ट करून द्या. पुढचा पार्ट इथून कट करून टाका. परत तिथे जाऊन परत पेस्ट लेअर करून टाका. बघू शकता या पद्धतीने डायरेक्ट 27 सेकंदावर तिथं पेस्ट करून टाका. पुढचा पार्ट कट करून टाका. परत पेस्ट करा. या पद्धतीने अशा पद्धतीने तुमचा फायनल व्हिडिओ इथे रेडी झाला.
एवढं केल्यानंतर डायरेक्ट वर सेटिंग्स ॲरो क्लिक करा. इथून डायरेक्ट व्हिडिओ तुमचा एक्सपोर्ट करून टाका. तर चला भावांनो, भेटूया आपण पुढच्या ट्युटोरियलला.